नमस्कार मित्रांनो, मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर या युट्यूब चॅनलवरती। आज आज आहे मकर संक्रांत म्हणजे भोगी, संक्रांतीचा पहिला दिवस। तर भोगीच्या आणि संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। चला आजची व्हिडिओ खास असेल। आज इकडे गुजरातमध्ये पतंग भरपूर प्रमाणात म्हणजे खूप जास्त, जसं आपण गणपती फेस्टिवल वगैरे आपण करतो ना, तीच प्रॅक्टिस वगैरे करतात ते तुम्हाला आज बघायला इकडे भेटेल। मेला सुद्धा लागतं 2-3 दिवस असताना, पण आम्हाला त्याचा व्हिडिओ काढायला नाही भेटला कारण की ऑफिस मध्ये काम सुद्धा होते त्याच्यामुळे नाही भेटले, ते तुम्हाला दाखवता नाही आलं। पण आज संध्याकाळी जमलं तर आम्ही एखाद वेळेस जाऊ थोडी व्हिडिओ काढू क्लिप। ओके हा। आणि आज तुम्हाला जास्तीत जास्त पतंग उडवताना दिसू आम्ही। चला सृष्टीचे पप्पा गेलेत आता कुठेतरी बाहेर, सांगतोय काल त्या लोकांनी आणलेले पतंग बुक केलेल्या, हे बघा आले। आणलात बघा, हा खरा इकडचा काय म्हणतात त्याला सण। हे काल त्यांनी बुक केलेले सर्व कन्नी वगैरे काय ते बोलतात ते बांधून घेतलेलं आहे। आपल्याला कन्नी बांधले आणि सरांनी प्रत्येकाला रील दिली। म्हणजे हा पतंग आहेत 45 वेगळ्याच 45 पतंग आहेत तुम्हाला सरांनी 4 दिलेले आहेत। आहे खाली। चला मित्रांनो, आता आम्ही आलो टेरेस वरती। बघा पुरा टेरेस तुम्हाला दाखवतो किती भरलेला आहे ते। बघा पुरा टेरेस भरलेला आहे एकदम। बघा समोर वरती पतंग बघा, समोरच्या टेरेस वरती बघा। बघा हे इकडं, हे इकडं आपले मित्रमंडळी आहेत। बघा इकडे टेरेस भरलाय आणि वरती बघा आकाशामध्ये तुम्हाला त्या पतंगी दिसते। अशा या प्रकारे इकडे हा मकर संक्रांत ह्या मोठ्या प्रमाणात मनवला जातो इकडे, जसे आपण गणपती वगैरे मनवतो ना त्या हिशोबाने। बघा आम्ही पण आता तयार वगैरे होऊन आलोय, बघूया किती पतंग उडवते बघा, तुम्हाला बघायला भेटेलच। काय उडवत आहे हे बघा, हवा आता थोडी हवा सुटायला लागले, मस्त पतंगी उठते। आणि इकडे काय भाऊ आहेत, हो काय भाऊ, हे बघ पिंकलेश, हे सर्व आमची कंपनीची गँग आहे। उडवायला तर एकाला पण येत नाही, पण सर्व मजा मस्ती करण्यासाठी उडवते। कोणालाही उडवायला येत नाही, चांगले सर्वांचे पतंग वर गेले की कापून येतात खाली। आणि हे बघा आकाशात पतंगे, दुपार असल्यामुळे आता व्यवस्थित दिसत नाही, पण खूप हे बघा सर्व टेरेस पूर्ण भरलेले आहेत टेरेस। आणि हा अभिषेक सर्व म्हणजे कापून आलेले पतंगी हा गोळा करतो आणि त्याच उडवते। पूर्ण टेरेस भरलेले असतात, त्या लोकांना ऊन वगैरे काहीच लागत नाही अजिबात। हे 2 दिवस त्यांचे म्हणजे अहमदाबाद मध्ये हे खूप फेमस एक रिव्हरफ्रंटला पतंग महोत्सव लागतो, तिकडे पण आता खूप गर्दी असते। बघा लेडीज सुद्धा उडवतात, दिसतंय की नाही हे बघा, लेडीज सुद्धा हा बघा, हे असं सर्व हे आहे। खूप छान वाटतं, उन्हाची जाणीव होत नाही जरा पण। ह्याच्या गावाला माझ्या लागून गेला गार्गी आहे, आपले व्लॉग नेहमी ती बघते आठवणीने।
फिर एक भैया बघा ही रेड वाली पतंग उडते राजेश भाऊनी उडवले. आपले आणलेले पतंग सर्व संपलेले आहेत आणि हे आता सर्व दुसरीकडून कापून आलेल्या पतंग पण गोळा करते आणि उडवते. सर्व पतंगे संपलेत. तुला आपले पतंग कापलेली त्या मुलाने घेतलाय वगैरे खाली वर आलं की मग बघूया काहीतरी प्लॅनिंग करूया भेल वगैरे. मला पण उडवायची आहे बघूया आता उडते की नाही माझ्याने. मला तर येत नाही पण ट्राय करायची आहे बघूया कसं काय होतंय ते. सृष्टी पण मगाशी ट्राय करत होती पण तिला जमलं नाही. वाढत आपले आपलं ये तोड मग. तुम्ही काय प्लॅन किती करा पतंग अभिषेक किसने का था. एकमेकांचे मांजे तोडते आपापल्या पतंगीला लावून घेतात आणि मग त्या पतंगी अशाच वाऱ्याने जातात. खरं चांगल्या पतंगी आहेत ह्या. पुन्हा एकदा प्रयत्न चालू झालेला आहे पतंगी उडवण्याचा पण ते काय शक्य होत नाही. थोडी वरती गेली की कापतात लगेच कोण ना कोण. वहिनी आल्या गार्गी काय झालं आणलं नाही दिसत आहे. एकदम पाखरू वाटतंय. त्याच्यावरती पण खूप पतंगी गेलेल्या आहेत भरपूर. आपली घेतली तिने मगाशी. हे बघ वरती सोड धागा सोड वरती. मी सोडा जरा पापलन पतंग. आलाय दुसरा आता तुटलेल्या पतंगीला रिपेअर केले थोडे तिची मरम्मत केली आणि पुन्हा ती उडवायला घेतले. पर्याय नाही कारण की सर्व 45 पतंगी सर्व कापून टाकले त्यांच्या. तर पुन्हा 60 आले बारी. तुम्ही वरती लक्ष घ्या वरती पतंगी आहेत. कापल्यांचा बसा असेच लास्ट पतंग राहिले. बघा सृष्टी कशी ओढते. खाली खेळते ती वरती चढा. पाय उचल ना तुला पाय नाही उचला. ये सृष्टी यार ये देखना यार मराठी खूप वरती गेले. खूप वरती दिसत नाही आता. काय रे पतंगी आणले सगळे का. हा छोटे छोटे पतंगी घ्यायचे तू मोठे आणलं. जाऊ दे वर सोड. आली तेरी मेहमान हूँ मैं.
जैसे सुगंध फूल के संग चांद के संग किरण, जैसे रसाला रूह के संग बाबी के संग रगन, लाखों से लिपटी ये पतंग जुड़ी जुड़ी जाए, जय माझी घे. ये जो पतंग है तेरे ही संग है, तेरी ही ओर देख मुड़ी मुड़ी जाए. दो दिल उड़े ऊंचे आसमानों में जुड़े, दो दिल उड़े ऊंचे आसमानों में जुड़े. बरं या. अच्छा, छान करते, दिसते सर्व. अजून आता ते बरोबर. ते बघा मित्रांनो, ढग कसा झालाय मध्ये, खूप छान. उड़ी उड़ी जाए दिल की पतंग देखो. हे सर्व कापलेल्या पतंगी हा गोळा करतो आणि त्या उडवतो. शांत झाले सगळे, कारण की आमच्या पतंगी आता संपलेल्या आहेत. सर्व शांत बसले. आता ही दोघं दया भाऊ आणि ते पतंगी बघायला गेले, कुठे उडून आले असल्या तर त्यांना एक भेटले. आणि दया भाऊ सारखे त्या पत्र्यावर जात आहेत आणि दुसऱ्यांच्या पतंगी घेऊन येत आहेत. हे बघा आले. दुसऱ्यांच्या पत्र्यावरती पडलेल्या पतंगी उचलून आणतात आणि उडवतात. कारण की आमच्या ज्या 45 पतंगी आणलेल्या आहेत त्या संपलेल्या आहेत आता.